काल एक बातमी आलेली की अमेरिकन एअरफोर्सचं US KC-135 नावाचा जो स्ट्रॅटो टँकर असतो, जो हवेतल्या हवेत रिफ्युएलिंगचं काम वेगवेगळ्या फायटर जेट्समध्ये करतो, असं एक विमान वेस्ट इराकमध्ये इराणनं पाडलं, अशा पद्धतीची ती बातमी होती. यावरती प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं, जी संपूर्ण या युद्धाचं सध्या एक प्रकारे मॉनिटरिंग करते आहे, या सेंट्रल कमांडनं सांगितलं की हे विमान इराणनं देखील पाडलं नाही आणि कुठल्या फ्रेंडली फायरमध्ये म्हणजे आमच्याच कुठल्या मित्र राष्ट्रानं देखील पाडलेलं नाही, तर हे विमान टेक्निकल रिझन्समुळे किंवा मेकॅनिकल रिझन्समुळे पडलेलं आहे. अर्थात काल त्यांना सारवासारव करायची संधी होती. ही संधी मात्र आज इराणनं त्यांना दिलीच नाही. आज सकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये इराणनं डायरेक्ट सौदी अरेबियामधल्या अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केला आणि तिथं असलेल्या अमेरिकेच्या याच KC-135 स्ट्रॅटो टँकर्सवरती हल्ला केला आणि अमेरिकेची 5 विमानं उडवली. आतापर्यंतचा अमेरिकेचा ह्या युद्धातला सर्वात मोठा डॅमेज या आजच्या हल्ल्यामध्ये झालाय. आणि हा हल्ला बरोबर त्यानंतर झालाय ज्यावेळी अमेरिकेनं खर्ग आयलँडवरती हल्ला केला होता. आता एक प्रकारे इराण या सगळ्या हल्ल्यांना उत्तर द्यायचा किंवा बदला घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि अमेरिकेसाठी हा हल्ला किती महत्वाचा आहे, अमेरिकेला काय नवीन धडा यामध्ये मिळणार आहे, ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्रुथ सोशलवरती ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की इराणचं अत्यंत महत्त्वाची, इराणची लाईफलाईन असलेल्या खर्ग आयलँडला आम्ही उडवलेलं आहे. तिथले सगळे मिलिटरी टार्गेट डिस्ट्रॉय केलेले आहेत आणि जर इराण अजूनही बदला नाही किंवा माघार घेतली नाही इराणनं, तर आम्ही इराणचे तिथले सगळ्या ऑइल फॅसिलिटीज देखील उडवून लावू आणि मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करायला लावू नका, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली होती. त्यांनी असंही म्हटलं होतं की इराणनं आता शस्त्र खाली ठेवावं आणि जो काही आपला देश शिल्लक राहिला आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करावा. अर्थात यानंतर इराणनं सांगितलं होतं की याचा आम्ही योग्य पद्धतीनं बदला घेऊ, इराणनं माघार घेण्याचा तर प्रश्नच नाही, असं अगोदरच सांगितलंय. मग इराणनं बरोबर ही घटना घडल्यानंतर काही तासातच या गोष्टीचा बदला कसा घेतला, तर सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचा एक एअरबेस आहे, प्रिन्स सुलतान एअरबेस असं या एअरबेसचं नाव आहे. या ठिकाणी अमेरिकेचे अनेक स्ट्रॅटो टँकर्स होते, इतर फायटर जेट्स देखील तिथं होते. त्यापैकी 5 स्ट्रॅटो टँकर्स म्हणजे जी विमानं हवेत जाऊन रिफ्युएलिंग करू शकतात अशी विमानं, अशा 5 टँकर्सला इराणनं लक्ष केलं. इराणनं मिसाईल्स डागल्या. या मिसाईल्स येऊन बरोबर या प्रिन्स सुलतान एअरबेसवरती या टँकर्सवरती हिट झाल्या आणि यामध्ये 5 टँकर्सचं नुकसान झाले. हे रिपोर्टिंग वॉल स्ट्रीट जर्नलनं म्हणजे अमेरिकेनंच केलेलं आहे, असं नाही की इराणनं सांगितलंय. ही गोष्ट अमेरिकेनंच सांगितलेली आहे, मान्य केलेली आहे की अशा पद्धतीचं नुकसान झालंय. त्यांचं असं म्हणणं आहे की थोडं डॅमेज जास्त प्रमाणात झालंय, कदाचित ही विमानं रिपेअर होऊ शकतील, पण ही जवळजवळ 50-60 वर्ष जुनी विमानं आहेत, ती रिपेअर होण्याची शक्यता नाही आहे. फक्त अमेरिका फेस सेव्हिंग करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे अमेरिका ज्या विमानांचा वापर फायटर जेट्सला रिफ्युलिंगला करणार होती, अशी 6 विमानं आतापर्यंत इराणनं या युद्धामध्ये उडवलेली आहेत. म्हणजे परवाचं एक विमान जे इराकमध्ये पडलं आणि आताची ही 5 विमानं, एकूण 6 विमानं अमेरिकेने गमावलेली आहेत. डोनाल्ड ट्रम्प अनेक वेळा भारताला चिडवण्यासाठी म्हणायचे की भारताची 7 विमानं पडली आणि 7 विमानं पडल्यामुळे मी हे युद्ध भारत आणि पाकिस्तानचं थांबवलं वगैरे. पण आज अमेरिकेची देखील 6 विमानं पडलेली आहेत. अमेरिकेला कळलं असेल की खोटं बोलणं आणि प्रत्यक्ष खरोखर विमानं पडणं यात काय फरक असतो. इथं आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की कशा पद्धतीनं इराणनं हा हल्ला केला आहे. हा हल्ला सौदी अरेबियामधल्या रियाद, जी त्यांची कॅपिटल आहे, राजधानी आहे, या राजधानीपासून अत्यंत जवळ असलेल्या एअरबेसवरती झालाय आणि बरोबर अमेरिकेच्या विमानांना व्यवस्थितपणे टार्गेट केलं गेलंय. हे जर अंतर तेहरानपासून बघितलं, म्हणजे आपल्याला ऍक्च्युली माहिती नाही की हे मिसाईल्स कुठनं डागले गेलेल्या होत्या, पण तरी देखील तेहरान टू रियाद हे अंतर बघितलं तर जवळजवळ 1900 किलोमीटर अंतर आहे. 1900 किलोमीटरवरती इराण अजूनही स्पेसिफिकली प्रिसाइज टार्गेट करू शकतो आणि हिट करू शकतो. हे या कालच्या उदाहरणातनं इराणनं सिद्ध केलंय. म्हणजे एक छोटंसं टार्गेट एवढ्या लांब अंतरावरून बरोबर हिट करणं हे इराणला अजूनही जमतं. इराणची जी काही मिसाईल्स आहेत किंवा त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती एवढी अजून परफेक्ट आहे की त्यांचं जे टार्गेट आहे ते चुकत नाही. त्यांचं एखादं मिसाईल किंवा त्यांचे ड्रोन्स हवेत नष्ट केले जात असतील, मग ते आयर्न डोममध्ये इस्रायलमध्ये होत असेल किंवा इतर ठिकाणी, पण तरी देखील इराणचं जर त्यांचं टार्गेट बरोबर गेलं आणि त्यांनी जर तो डोम क्रॉस केला, एअर डिफेन्स सिस्टीम क्रॉस केली, तर ते बरोबर जाऊन त्यांच्या टार्गेटला हिट करतं. ही मोठी गोष्ट आहे इराणसाठी. एका बाजूला अमेरिकेचं एखादं मिसाईल येतं आणि इराणमधल्या शाळेला टार्गेट करून तिथली जवळजवळ 150 मुलं मुली मरतात.
त्याच वेळेला इराणचं स्ट्राईक मात्र एकदम परफेक्ट आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. इराणच्या या स्ट्राईकची दुसरी एक खासियत अशी आहे की वाटेत जाताना वेगवेगळ्या देशांच्या एअर स्पेसमधून हे मिसाईल जात असतं, त्यावेळेला वेगवेगळे देश त्याला डॅमेज करू शकतात किंवा इंटरसेप्ट करू शकतात. सौदी अरेबियामध्ये गेल्यानंतर तिथं सौदी अरेबियाची एअर डिफेन्स सिस्टीम आहे, अमेरिकेची एअर डिफेन्स तिथं असणार आहे. हे सगळं असून देखील इराणची मिसाईल जमिनीपर्यंत पोहोचतायत, बरोबर विमानतळावर जाऊन अमेरिकेची विमानं उडवतायत. ही मोठी गोष्ट आहे. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प सांगतायत की इराणची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, इराणकडे आता काही राहिलेलंच नाही. मग इराणला घाबरायची वेळ काय येते हा प्रश्न आहे. आणि इराणकडे जर काही शिल्लकच राहिलेलं नाही तर मग इराण ही मिसाईल्स आणतोय कुठून आणि एवढं व्यवस्थित टार्गेट कसं काय करू शकतोय. याचा अर्थ आहे इराणची टेक्नॉलॉजी आणि इराणकडे असणारी शस्त्र हे सगळं काही इंटॅक्ट आहे. आणि जेव्हा जेव्हा इराणचे मिसाईल्स किंवा ड्रोन्स बाहेर पडतात त्यावेळेला हवेतल्या हवेत अमेरिकेची, इस्रायलची जी फायटर प्लेन्स आहेत हवेतल्या हवेत त्याला नष्ट करण्यासाठी देखील प्रयत्न करत असतात. एवढी सगळी लेयर्स पार करून इराणची मिसाईल सौदी अरेबियाच्या या मिलिटरी एअरबेसपर्यंत पोहोचते आणि त्याला हिट करते. ही मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये असा प्रश्न आता निर्माण झालाय की अमेरिकेनं आपल्या या ऑपरेशनला नाव दिलंय ऑपरेशन एपिक फ्युरी. आता या गोष्टीला विनोदानं काही लोक असं म्हणायला लागलेत की ऑपरेशन एपिक फ्युरी कुणाची, तर ऑपरेशन एपिक फ्युरी इराणची असं वाटायला लागले. अशा पद्धतीचे हल्ले इराण करायला लागलाय. इराण ज्या व्यवस्थितपणे आणि ज्या पद्धतीने इराणनं संपूर्ण जगाला वेठीस धरले, अमेरिकेला या युद्धामध्ये गुंतवून ठेवलंय, इस्रायलला गुंतवून ठेवलंय, यावरून असं वाटायला लागले की एपिक फ्युरी हा जो प्रचंड राग किंवा संताप हे जे नाव दिलंय हे कदाचित इराणचंच आहे की काय, इतके जबरदस्त हल्ले इराण करतोय. त्यामुळे एकतर्फी अशा वाटणाऱ्या युद्धाचा रंग इराणनं पूर्णपणे बदलला आहे. आणि मागच्या काही दिवसापूर्वी जे हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत सोपं वाटत होतं, त्यांनी जास्तीत जास्त 4 आठवडे म्हणून लागतील म्हणून सांगितलेलं होतं, हे 4 आठवडे देखील आता पुढच्या 8-10 दिवसामध्ये संपतील आणि त्यानंतर देखील हे युद्ध संपण्याची शक्यता फार कमी आहे असं इराणनं सांगितलंय की आम्ही हे युद्ध स्वतःच संपवू, अमेरिका संपवू शकणार नाही. त्यामुळे नेमकं काय होईल कसं होईल माहिती नाही, पण अमेरिका मात्र या युद्धामध्ये गर्तेमध्ये अडकत चाललेले आहे. अमेरिकेचं आतापर्यंत कोणत्याही युद्धात झालेलं मागच्या 20, 25, 30 वर्षामध्ये हे सगळ्यात मोठं नुकसान आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे, याची नोंद घेतली पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल, इराणच्या प्रतिहल्ल्यांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.